भगवंताची वाङ्मय मूर्ती अर्थात शब्द मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. अतृप्त आत्माला ही तृप्ती आणि पितृदोषातून मुक्त करणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा. प्रत्येकाच्या मनात इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू म्हणजे श्रीमद भागवत. भागवत भगवान मिलन मिलाने का साधन है. भागवत भगवान मिलन मिलाने का साधन है. संत का आश्रय करने वाला अगर संत होता है तो भागवत का आश्रय करने वाला भगवान होता है. भगवान होता है, वही है कथा श्रीमद भागवत. असो आज श्रीमद भागवत कथेचा द्वितीय दिवस. त्या संबंधानं त्या श्रीमद भागवत कथेला शृंगारित करण्यासाठी तबला वादक, कॅशिओ वादक, गायनाचार्य, टाळकरी वृंद आणि या श्रीमद भागवत कथेचा कर्णद्वारे रसपान करणारा पंचक्रोशीतील जाणकार पारमार्थिक श्रोता. काल कथेला आपण ज्या ठिकाणी विश्राम दिला होता, काल मंगलाचरण केलं आणि असणारा या भागवत कथेचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना ही भागवत कथा किती श्रेष्ठ आहे.
म्हणजे श्रीमद भागवत. निगम कल्पतरुर्गलितं फलम् शुकमुखात् अमृतं द्रवसंयुक्तम् पिबति भागवत रसमालयम् मुहुर्मुहुरसिका भावुभाविकः. वेदरूपी झाडाला लागलेलं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा. असणारी श्रीमद भागवत कथा किती श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे. वक्तव्य करणारा, प्रश्न करणारा आणि श्रवण करणारा एकांनाही एकच फलप्राप्ती देणारा ग्रंथ म्हणजे महान श्रीमद भागवत कथा. करील जो प्रश्न सांगेल जो कथा, करील जो प्रश्न सांगेल जो कथा, करील जो प्रश्न करील जो करील जो प्रश्न सांगेन जो कथा, श्रवण करिता उधरणी. नामदेवरायांचा आपण नामदेवराय म्हणतात वक्तव्य करणारा, प्रश्न करणारा आणि श्रवण करणारा त्या तिघांचा उद्धार एकाच वेळेला. श्रवण भक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना आमचे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात श्रवण भक्ती किती श्रेष्ठ आहे. मनाचा मारून करिता, माऊली लिहितात, मनाचा मारून करिता इंद्रियाचे दुःख न देता एक मोक्षे हाता श्रवणे. एवढंच रे, एवढंच नाही, आमचे नामदेवराया म्हणतात श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणून ज्ञानोबारायच्या ठिकाणी असं म्हटले, एक वेळ अवधान दिजे सर्व सुखाशी प्राप्त होईले, हे प्रतिज्ञोर माझे उघड. आमचे ज्ञानोबाराय छातीवर हात ठेवून सांगतात, प्रतिज्ञापूर्वक सांगतात, हे श्रोते हो, अवधान द्या, एक वेळ श्रवण करा, तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल. छातीवर प्रतिज्ञापूर्वक बोलतात. सर्व सुख हा शब्द वापरलेला या ठिकाणी. सर्व सुख हा शब्द परब्रह्मवाचक आहे. भागवतामध्ये सुखं च निर्गुणं ब्रह्म, निर्गुण ब्रह्म म्हणजेच सुख आणि सुख म्हणजेच निर्गुण ब्रह्म. छातीवर प्रतिज्ञापूर्वक ज्ञानोबाराय बोलतात, हे श्रोते हो, तुम्ही जर एक वेळ श्रवण केलं तर तुम्हाला निश्चित
परब्रह्माची प्राप्ती होईल असं छातीवर प्रतिज्ञापूर्वक मी सांगतो. श्रवण करायचं, प्रश्न करणार आणि वक्तव्य करणार. परीक्षिताने काय केलं? परीक्षितानं प्रश्न केले शुक मुनींना आणि त्या शुक मुनींनी त्याची उत्तरं दिली आणि हा परीक्षित राजा मोक्षाचा दिला. बोल जरा. अर्जुनानं प्रश्न भगवंताला विचारले भगवद्गीतेमध्ये आणि अर्जुनानं प्रश्न विचारले, त्या प्रश्नाची उत्तर भगवंताने दिली आणि अर्जुन राहिला नाही, अर्जुन ब्रह्मरूप झाला. भगवद्गीता 8व्या अध्यायामध्ये 7 प्रकारचे प्रश्न दिले. देवा, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? आदिभूत म्हणजे काय? आदिदैव म्हणजे काय? अभियज्ञ म्हणजे काय? अंतकाळी तुझा भक्त तुझा कसा जातो? हे 7 प्रकारचे प्रश्न केले अर्जुनाने आणि भगवंतांनी त्याची उत्तरं दिली. प्रश्न 7 केले आणि 7 प्रश्नांची उत्तरं 3 श्लोकांमध्ये भगवंताने अर्जुनाला दिली. ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? आणि कर्म म्हणजे काय? या 3 प्रश्नांची उत्तरं एका श्लोकामध्ये दिली. अक्षरम परमं ब्रह्म स्वभावो अध्यात्म मुच्यते भूतभावो भवकरो विसर्गः कर्म संहिता. 3 प्रश्नाची उत्तरे याच्यात. आदिभूत म्हणजे काय? आदिदैव म्हणजे काय? आणि अभियज्ञ म्हणजे काय? या 3 प्रश्नाची उत्तर एका श्लोकात. आदिभूतं चरो भव पुरुषाश अधिदैवतम् अभियज्ञो हमेवात्र देहे देवतांबरा. 3 प्रश्नाची उत्तरे दिली. आणि 4था प्रश्न विचारला, अंतकाळी तुझा भक्त तुला कसा जाणतो? त्याचं उत्तर दिलं, अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम याति यथात्री. 7 प्रश्नाची उत्तर दिली. असे अनेक प्रश्न विचारले. हे एका 8व्या अध्यायामध्ये एवढी प्रश्न विचारले. अर्जुनानं प्रश्न केले, भगवंताने त्याची उत्तरं दिली आणि ती उत्तरं असणाऱ्या अर्जुनानं ती ऐकली. अर्जुनानं श्रवण केलं तो आणि ब्रह्मरूप झाला. अर्जुनाचे उद्गार आहे. 18वा अध्याय वाचा. 18व्यामध्ये तो अर्जुन म्हणतोय, ऐका काय म्हणतो ते. माऊलीने सुंदर ओव्या दिल्या त्याच्यावर. तो अर्जुन म्हणतोय, देवा ऐसे ऐकलियाची गुठी, ऐसे ऐकलियाची गुठी ब्रह्मत्वाचे पडले मिठी, मी तू पणाचे सृष्टी विलयारी. काय म्हणतोय? हो, ऐसी ऐकलियाची गोटी. असं मी ऐकली, ही भगवद्गीता मी ऐकली आणि ती ऐकल्यानंतर मी परब्रह्माची भेट झाली आणि मी आणि तू हा भाव विसरला आणि मी ब्रह्मरूप झालो. मी तो पणाची सृष्टी विलयारी. मी अर्जुन आहे आणि तू कृष्ण आहे. दोघांचं ऐक्य झालं, ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली.
तो अर्जुन म्हणतोय महाराज, जोपर्यंत ही भगवद्गीता मी ऐकली नव्हती, काय म्हणतोय अर्जुन, जोपर्यंत ही भगवद्गीता मी ऐकली नव्हती तोपर्यंत मी म्हणत होतो की मी अर्जुन आहे, मी अर्जुन आहे, मी अर्जुन आहे. ती भगवद्गीता मी श्रवण केली आणि तोच अर्जुन म्हणतो, गुंतलो होतो अर्जुनपणे. माऊली लिहितात, गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे, आता कुसने सांगणे दोन्ही नाही. आमचं अर्जुना, कुसने सांगणे दोन्ही नाही. कुसने म्हणजे विचारणं, सांगणे म्हणजे सांगणारा. सांगणारा भगवान कृष्ण आहे आणि विचारणारा अर्जुन आहे. आता दोन्हीही नाही म्हणजे परब्रह्म स्वरूपाला दोघंही प्राप्त झाले. केलं काय अर्जुनाने? हो, भगवंताने केलं काय ब्रह्मस्वरूपता प्राप्त होण्याकरता? हो, ते हृदयचे ते हृदय घातले, हृदया हृदय एक झाले. ते हृदयचे ते हृदय घातले, द्वैतन मोडिता केले आपणायचे. आपल्यासारखं केलं अर्जुनाला, आपल्यासारखं केलं महाराज. म्हणजे ब्रह्मस्वरूपता त्याला प्राप्त केली. परंतु कसं? द्वैत न मोडिता केले आपणायचे. द्वैत, द्वैत म्हणजे दोन पाहणं आणि अद्वैत म्हणजे एक पाहणं. सृष्टी आणि परब्रह्म दोन पाहणं द्वैत, आणि सृष्टी हेच ब्रह्म अद्वैत. द्वैत न मोडिता केले आपण असे. हो, अर्जुनाला अर्जुनाच्या जागेवर ठेवलं. भगवंत भगवंताच्या जागेवर आहे. द्वैत राहिलं, दोन ठिकाणी दोघं आहे. कशा करता? द्वैतामध्ये भक्ती करता येते, अद्वैतामध्ये भक्ती करता येते. अद्वैतामध्ये भक्ती करते. म्हणून हो, अर्जुन त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप झाला. केलं काय? फक्त श्रवण केलं. अर्जुन पारायण गेला का? अर्जुनानं पारायण केलं का? अर्जुनानं काय केलं? श्रवण केलं. श्रवण भक्ती किती श्रेष्ठ आहे. अहो, तुम्ही आम्ही तरी श्रवण करण्याकरता आलो. अर्जुन श्रवण करण्याकरता गेलेला नाही, युद्ध करण्याकरता गेलेला आहे. त्या ठिकाणी असणारे गदावर गदा दळत आहे, तोफाचे आवाज. अशा वेळेवर त्या ठिकाणी भगवद्गीता श्रवण करतोय अर्जुन, आणि त्या ठिकाणी तो ब्रह्मस्वरूपता होते. आम्ही तर प्रत्यक्ष इथं ऐकण्याकरता आलेलो. श्रवण भक्ती किती श्रेष्ठ आहे लक्षात घ्या. श्रवण करिता उद्धरती, उद्धार होतो मला श्रवण करणं. म्हणून सर्वात श्रेष्ठ भक्ती सांगितली, एक नंबरला श्रवण भक्ती. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं श्रद्धात्मनिवेदनं. पहिला नंबर श्रवण भक्तीला दिला. श्रवण ही भक्ती हे आहे आणि श्रवण ही क्रिया ही आहे. अतिशय सूक्ष्म आहे. श्रवण ही भक्ती आहे, श्रवण ही क्रिया आहे. इथं प्रवचन चाललेलं आहे आणि तिकडं जर आपण एकमेकाबरोबर बोलत असू
तर ही श्रवण भक्ती होत नाही, ऐकण्याची फक्त क्रिया होते. काय होते? ऐकण्याची क्रिया झाली, भक्ती नाही झाली. श्रवण भक्तीची व्याख्या काय? नारद भक्ती सूत्र वाचा. नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या, एव्हरी मोमेंट and every action is only for God. With love is for God. Every transaction with love is called bhakti. एक लक्षात घ्या, क्रियेला महत्व नाही. भक्ती सूत्रामध्ये क्रियेला महत्व नाही. त्याला प्रेमाची जोड दिली की त्याचं भक्तीत रूपांतर होतं. तुम्हाला समीकरण सांगतो. क्रिया अधिक भक्ती, क्रिया अधिक प्रेम बरोबर भक्ती. ऍक्शन प्लस लव इज इक्वल टू भक्ती. क्रियेला महत्व नाही. कोणती क्रिया करता याला महत्व नाही. त्या क्रियेला प्रेमाची जोड दिली की त्याचं भक्तीत रूपांतर. कोणतीही क्रिया करा, फक्त त्याला प्रेमाची जोड द्या, तिचं भक्तीत रूपांतर. महाराज भृगु ऋषीने भगवंताला लाथ मारली, क्रिया योग्य का अयोग्य. भृगु ऋषीला लाथ मारली की नाही भगवंताला? छातीवर लाथ मारली, क्रिया. पण ही क्रिया करत असताना त्याला प्रेमाची जोड होती, म्हणून तिचं भक्तीत रूपांतर झालं आणि परमात्म्याने ती मांडलेली लाथ आपल्या छातीवर धारण केली. वत्सलांची कोणती क्रिया करतो याला महत्व नाही रे. त्या प्रेमाचं त्याला जोड दिली की त्याचं भक्ती. आमच्या जनाबाईनं शिव्या दिल्या की नाही? अरे अरे भिक्या, तू मूळ मायेच्या कारट्या. पुढचं आमच्या एकनाथ महाराजांनीच म्हणावं. एकनाथ महाराजांचा मत आहे, अरे अरे भिक्या, तू मूळ मायेच्या कारट्या, तुझी नाथांनी म्हणा. कोणती क्रिया आहे? अहो, जनाबाईंची क्रिया शिव्या देण्याची क्रिया आहे, पण ती क्रिया करत असताना त्याला प्रेमाचा ओलावा होता. आणि त्या प्रेमाच्या ओलाव्यामुळं तिचं भक्तीत रूपांतर झालं आणि तोच परमात्मा जनीला दळू लागला. तोच परमात्मा जनीचे गौऱ्या गोळ्या करावं लागला. नवे नवे अशा या परमात्मा जगाच्या मार्गाला बांधलं. धरीला पंढरीचा
त्या क्रियेला प्रेमाची जोड दिली की तिचं भक्तीत रूपांतर. अहो, रुक्मिणी मातेनं एक तुळशीचं पान तोडून पारड्यामध्ये ठेवलं आणि भगवंताची तुला होते. कोणती क्रिया आहे सर्व त्यांना माहिती आहे. तुम्ही फक्त पॉईंट आउट करतो, सर्वांना माहिती आहे. नाथाच्या मंदिरात आहे आपण. संपूर्ण द्वारकेतला सोनवंत तरी भगवंताची तुला व्हायला तयार नाही. शेवटी असणारी सत्यभामा रुक्मिणी मातेकडे जाते आणि रुक्मिणी मातेला म्हणते, रुक्मिणी स्वस्त कशा बसल्या उठा दिसला ऐकोनी सकया ब्राह्मण अर्पण केला चारंग पाणी उठा दिसला. रुक्मिणी मातेनं काय केलं, एक तुळशीचं पान घेतलं, तुळशीचं पान घेतलं आणि त्याला प्रेमाची जोड दिली. तिचं भक्तीत रूपांतर झालं आणि ते पाळण्यात ठेवल्याबरोबर भगवंताची तुला तुलसी पत्र पारडीता माधव झाला बरोबरीचा उठा चला. कोणती क्रिया करतो याला महत्व नाही, त्या क्रियेला प्रेमाची जोड दिली की तिचं भक्तीत रूपांतर होतं. श्रवण भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे, परंतु ती भक्ती करत असताना क्रिया श्रवणाची करत असताना त्याला प्रेमाची जोड द्या. इकडं प्रवचन चालू आहे, भागवत चालू आहे, तिथं व्हॉट्सअपवर आपण खेळत असो, मोबाईलवर आपण खेळत असो, तर तुमची क्रिया कानाने ऐकण्याची चालू आहे, पण ती श्रवण भक्ती होऊ शकत नाही. म्हणून श्रवण असणाऱ्या अर्जुनाला श्रवण भक्तीमुळे ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली. परीक्षित राजानं श्रवणच केलं आणि त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. म्हणून करील जो प्रश्न सांगेन जो कथा श्रवण करिता उद्धरणी. असणारी भागवत गीता श्रवण जरी केली तर त्याचा उद्धार होतो, उद्धार होतो. नवे नवे ही जर कथा तुम्ही श्रवण केली तर तुम्ही ज्यांनी भागवत कथा श्रवण केली तो पितृदोषातून मुक्त होतो. पितृपाठ चालूया. ही भागवत कथा जरी ऐकली तरी तो पितृदोषातून मुक्त होतो. म्हणून या श्रीमद भागवत रीती गंगामध्ये तुम्ही स्नान करा असं नामदेव महाराज. कथा भागीरथी जय कधी कथा भागीरथी जय कधी कथा
स्नान जे करीते त्यांचे उद्धरते पूर्वजले. ही कथा रूपी भागीरथी आहे. या भागीरथी स्नान करायचं म्हणजे श्रवण करायचं. श्रवण ही भागवत कथा श्रवण केल्यानंतर त्यांचे उद्धरते पूर्वजले, त्यांचे पूर्वजांचा उद्धार होतो. म्हणून पितृदोषातून तो मुक्त होतो. पितृदोषातून मुक्त होण्याकरता त्र्यंबकेश्वरला जावं लागतं नारायण नागबली करण्याला. त्या ठिकाणी 10,000, 12,000 रुपये खर्च करावे लागतात आणि मग नारायण बली केला जातो. आमचे नामदेवराय म्हणतात एवढा खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त भागवत गीता श्रवण करा आणि तुमचा उद्धार होईल यात नवल नाही. तुमचा श्रवण केल्यानं मोक्ष प्राप्ती तर तुम्हाला ठरलीच आहे, परंतु तुमच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार होईल. पितृदोषातून मुक्त व्हा. आणि जर पितृदोषातून पितृ जर तृप्त झाले तर ते असणाऱ्या कुळाला आशीर्वाद देतात. का म्हणे पितर हे आशीर्वाद देतात. आशीर्वाद देती तया कुळा. लक्षात घ्या. म्हणून आपण जर ही श्रवण केली, श्रवण कोणी करायची? आपण करायची आणि मुक्ती पूर्वजांची होणार आहे. लक्षात घ्या. जे अतृप्त आत्मे स्वर्ग लोकांमध्ये हिंडत असतील इकडे तिकडं, तुम्ही श्रवण केल्याचं त्याला फल त्याला प्राप्त होईल आणि तुम्हालाही मोक्ष प्राप्त होईल. एवढी श्रेष्ठ असणारी कथा आहे नाही का. नामदेवराया म्हणतात की श्रवण केल्यानं त्याचा उद्धार होतो. कथा केल्यानं त्याचा उद्धार होतो. पितृदोषातून तो मुक्त होतो. ही मी बोलतो का? हे मी बोलत नाही, हे भागवत सांगते असं नामदेवराय म्हणतात. नामा म्हणे मत, नामा म्हणे ऐसे बोले भागवत, शुक सांगत से परिचित. शुक मुनी परीक्षित राजाला सांगतात, राजा हे भागवत सांगताय तुम्हाला की श्रवण केल्यानंतर त्याचा उद्धार होईल, तो पितृदोषातून मुक्त होईल. हे मी बोलत नाही, हे भागवत सांगतोय. एवढा असणारा श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. 18 पुराण आहे, पण त्या 18 पुराणामध्ये श्रीमद भागवत कथा ही श्रेष्ठ पुराण मानले गेले. निम्नगाणां यथा गंगां देवतानां अर्चितो दधाम, वैष्णवानां शंभो पुराणादिकथा. नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ, देवांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ, वैष्णव भक्तांमध्ये भगवान शंकर श्रेष्ठ आणि पुराणामध्ये श्रीमद भागवत कथा असते. निम्नगाणां यथा गंगां देवतानां अर्चितो तथा, वैष्णवानां यथा शंभो पुराणादिमत्. सर्वात श्रेष्ठ श्रीमद भागवत कथा आहे. या भागवत श्रीमद भागवत कथेमध्ये जे महात्म्य आलेलं आहे ते महात्मा पद्म पुराणामध्ये याचं श्रेष्ठत्व वर्णन केलं.
पद्मपुराणामध्ये या भागवत कथेचं वर्णन केलंय आणि त्या 2 कथा त्यांनी या ठिकाणी दिल्या. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य कसं प्राप्त झालं याची सुंदर कथा भाग ग्रंथाची या ठिकाणी प्रतिपादन केलेली आहे. नारद मुनी होते आणि ते नारद मुनी एकदा फिरत 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 तीर्थयात्रा करायला निघाले. बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथपुरी तीर्थयात्रा करत करत निघाले. जवरी सकळ सिद्धाई हात चालावया पाय तीर्थयात्रे जायचं कोण. जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहे तोपर्यंत तीर्थयात्रा केल्या पाहिजे. आणि नारद मुनी निघाले तीर्थयात्रेला आणि तीर्थयात्रा करत 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 ते वृंदावनामध्ये आले. आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर त्यांना एक दृश्य दिसलं. काय दृश्य होतं? एक युवती, तरुण युवती त्या असणाऱ्या यमुना नदीच्या काठावर बसलेली आहे. तिच्या मांडीवर 2 वृद्ध झोपलेले आहेत आणि अनेक स्त्रिया तिथं हवा घालताना नारदांनी पाहिलं. नारदांना विचित्र वाटलं. काय भानगडे म्हणाले, ही तरुणी आहे, तिच्या मांडीवर 2 वृद्ध आहेत, अनेक स्त्रिया भोवती हवा घालतात, त्या कोण आहे? नारदाला वाटलं चला काही असेल, चला तीर्थयात्रा पुरी झाली पाहिजे. मग नारद तिथं जायला निघाले तेव्हा त्या युवतीनं नारदाला हात पाडला. हो हो साधू क्षणम तिष्ठम मच्चिंता नाशयम दर्शनम तव लोकस्य सर्वता हरम. हात पडली. हो हो साधू. नारदजी थांबा थांबा. त्या युवतीनं हात मारले. भो भो साधू क्षणम तिष्ठम मच्चिंता नाशयम दर्शनम तव लोकस्य सर्वता हरम परम. भो भो साधू. नारदजी थांबा, नारदजी थांबा. नारदाने बोलून पाहिजे. नारदजी, तुमच्यासारखे महान संत मला भेटले याचा अर्थ भगवंताची माझ्यावर कृपा आहे. काय म्हणाली युवती? काय म्हणाली? ज्या अर्थी नारदजी तुमच्यासारखे संत मला भेटले याचा अर्थ भगवंताची माझ्यावर कृपा आहे. कारण भगवंताच्या कृपेशिवाय संतांची भेट नाही. बघू घर आहे संत भेटी. 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 बघू
जग जेठी करुणा केली. भगवंताची माझ्यावर कृपा झाली म्हणूनच संत वेळ होते, अन्यथा होत. भगवंताची कृपा होण्याकरता जन्मोजन्मीची पुण्याई लागते. पूर्वजन्मातले पुण्य प्राप्त होण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं आणि अनेक जन्माचं पुण्य होण्याकरता त्याला सात्विक वृत्ती होण्याकरता काही का होणार त्याचं पुण्याचा साठा पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुना अर्जुना ते पुण्य वसे जरी अल्पची बुद्धी प्रकाशे तरी अशेषे नाशे संसार. सात्विक बुद्धी होण्याकरता, सात्विक परमार्थ बुद्धी होण्याकरता काहीतरी पुण्याचा साठा आणि हा पुण्याचा साठा वाढत वाढत गेला की पुण्य संचय होत आणि पुण्य संचय झाला की त्याच्या मुखावाटे नामस्मरणाचा टाहो निर्माण होतो. म्हणूनच तर बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत संचय झाला का मग भगवंताचं नामस्मरण. असं नामस्मरण जन्मोजन्मी केल्यानंतर भगवंताची कधी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी नामदेवराय म्हणतात, भगवंत माझ्याबरोबर बोलतो, भगवंत माझ्या हातचं दूध पितो, ती एका जन्माची पुण्याई नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले ते माझ्या विठ्ठल भगवंताची कृपा होण्याकरता जन्मोजन्मीची पुण्याई लागते आणि भगवंताची एका कृपा झाली की नंतर संत भेट होते. म्हणून संत भेट बहु अवघड, बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेटी करुणा केली, भगवंताची कृपा झाल्या. म्हणून तर भगवंताचं नामस्मरण अगोदर, नंतर भगवंताची कृपा आणि भगवंताची कृपा झाल्यानंतर संत भेट. म्हणून असणारी ती युवती म्हणते नारदजीला, नारदजी तुम्ही थांबा, ज्या अर्थी तुमच्यासारख्या संतांची मला भेट झाली त्या अर्थी भगवंताची माझ्यावर कृपा आहे. तेव्हा नारदजी विचारतात, हे मुली तू कोण आहे?
तुझ्या मांडीवर झोपलेले दोन वृद्ध कोण आहे? या समोर असणाऱ्या स्त्रिया इथं हवा घालतात या कोण आहे? आणि चौथा प्रश्न केला, तुला कसली चिंता? 4 प्रश्न. तेव्हा त्या असणाऱ्या युवतीला आपला परिचय देण्याला सुरुवात केली. म्हणाले, नारदजी, मी भक्ती आहे आणि माझ्या मांडीवर जे 2 वृद्ध झोपलेले आहेत ते ज्ञान आणि वैराग्य आहे. अनेक स्त्रिया या ठिकाणी हवा घालतात. या भारत वर्षामध्ये जेवढ्या नद्या आहेत या सर्व नद्या स्त्री रूपानं येऊन आमची सेवा करतात. गोदावरी माता आहे, गंगा माता आहे, नर्मदा आहे, या सर्व स्त्रियांच्या रूपाने या ठिकाणी आल्या, या ठिकाणी हवा घालत आहेत. आणि तुम्ही विचारलं तुला चिंता कसली आहे? मला एकच चिंता आहे म्हणाले. व्यवहारामध्ये जर पाहिलं तर आई ही वृद्ध असते आणि मुलं हे तारुण्यात असतात. या ठिकाणी उलट झालंय म्हणाले. मी तारुण्यात आहे भक्ती आणि माझी मुलं ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झाली. ती का? हीच चिंता मला लागली. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, हे भक्ती, तू ज्या ठिकाणी त्या यमुना नदीच्या तीरावर आहे, वृंदावन आहे, या वृंदावनामध्ये भक्तीचा ओव्हरफ्लो आहे. इथं ज्ञान आणि वैराग्याला कुणीच विचारत नाही. वृंदावनामध्ये गेल्यानंतर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये गेलं, राधे 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 राधे, भक्तीचा उहापोह चाललेला आहे. म्हणून इथं भक्ती तारुण्यात आहे आणि ज्ञान आणि वैराग्याला इथं कोणी विचारत नाही म्हणतो वैरुद्ध. तेव्हा भक्ती म्हणते, माझ्या ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य येणार नाही का? त्यावेळेला अनेक प्रयत्न नारदांनी त्यावेळेला केले. अनेक ग्रंथाचं वाचन त्यांच्या समोर केलं. भगवद्गीतेसारखं वाचन केलं. भगवद्गीतेचं वाचन केलं, डोळे उघडले, परत बंद आणि परत डोळे झाकून घेतले त्या ज्ञान आणि वैराग्य. त्यावेळेला आकाशवाणी झाली, नारदजी सत्कर्म करा, नारदजी सत्कर्म करा, ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त होईल. पण नारदजी सत्कर्म करा, पण कोणतं सत्कर्म करा? कोणतं सत्कर्म करा? आकाशवाणी झाली, संतांना विचारा. आणि प्रत्येक संताला नारदजी विचारू लागले. जो संत भेटल त्याला ते विचारू लागले, हे संत हो, कृपा करून मला सांगा, ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त कसे? प्रत्येक संत भेटायचा तो म्हणायचा, नारदजी हा प्रश्नच होऊ शकत नाही, तुम्ही विचारता कसा? अनेक उत्तर दिलीच नाही. शेवटी नारदजी बद्रिकाश्रमामध्ये आणि बद्रिकाश्रमामध्ये गेल्यानंतर तपश्चर्या केली 12 वर्ष आणि त्या ठिकाणी त्यांना सनकादिक संतांची भेट झाली.